एक अत्यंत तरुण ज्या वेळेस सगळीकडे शोध घेत होता, मला ज्ञान पाहिजे, मला ज्ञान पाहिजे, मला ज्ञान पाहिजे, जिज्ञासू आहे, परंतु सगळीकडे संवाद विसंवाद या ध्यान प्रेरित होऊन निघालेला हा तरुण आहे, तेजस्वी आहे. होता 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 तो एके ठिकाणी आला आणि तिथे त्याने एक दृश्य पाहिलं. एक भव्य मूर्ती तेजस्वी असे त्या वटवृक्षाच्या खाली बसलेले. हा तरुण पाहतो आहे, डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. अरे हे कोण? बोलत तर नाही आहेत, परंतु समोर बसलेले जे शिष्य आहेत त्यांच्या सगळ्या शिष्यांचं शंकांचं जिज्ञासेचं निरसन करणारा हा कोण आहे हे बघितल्या बरोबर आकाशवाणी झाली. आकाशातून आवाज आला, बाळा, ज्यांचा तू शोध घेत होतास ते दक्षिणामूर्ती समोर बसलेस, बघतोस काय? नमस्कार कर. असं म्हणताच त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. याच्या मनामध्ये अनेक शंका हळूहळू या दूर व्हायला लागल्या. न बोलता बरं, न उपदेश करता ते दक्षिणामूर्ती असणारे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात भगवान शंकर हेच दक्षिणामूर्ती म्हणून विख्यात आहे. काय आहे की शंकराची अनेक रूप आहेत आणि त्यामध्ये दक्षिणामूर्ती हे जे स्वरूप आहे ते अत्यंत आनंद. दक्षिणा म्हणजे आनंद, दक्षिणा म्हणजे ज्ञान.